आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी। नमस्कार। आजच्या घडामोडी थेट तुमच्यापर्यंत। धामणदर जंगलात अवैध सागवान लाकडासह लाखो रुपयाचे मशिनरी जप्त। बातमी सविस्तर। पिंपळनेर येथील धामणदर गावालगतच्या जंगल परिसरात अवैध सागवान वृक्षतोड व फर्निचर निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे। जंगलातील सागवान झाडांची बेकायदेशीर तोड सुरू असल्याची गुप्त माहिती पिंपळनेर प्रादेशिक वन परिक्षेत्राला मिळाली होती। त्या आधारे वन विभागाच्या पथकाने संबंधित जंगल परिसरात छापा टाकला। पाहणी दरम्यान तोडलेल्या सागवान लाकूड पालापाचोळ्यात लपून ठेवलेले आढळून आले। तसेच जंगल लगतच्या असलेल्या एका झोपडीमध्ये मशीनच्या साहाय्याने सागवान लाकडाचे चिराण करून फर्निचर तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले। वन विभागाने घटनास्थळावरून चिराण, गडी व गोल सागवान लाकूड, आरे मशीन तसेच फर्निचर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्य जप्त केले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहून आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाला। ह्या प्रकरणी धामणदर येथील वनरक्षकांनी वन गुन्हा दाखल केला। सूर्यप्रकाश जनहित न्यूज, ब्युरो रिपोर्ट, सुरेश बागुल, धुळे। काल दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी आम्हाला गुप्त माहिती मिळाली होती। त्यामध्ये पिंपळनेर प्रादेशिक वन क्षेत्रातील टांगशिरवाडा परिमंडळातील धामणदर नियत क्षेत्रामध्ये कंपार्टमेंट नंबर 210 मध्ये अवैध वृक्षतोड चालू आहे अशी माहिती मिळाली। त्या आधारे मी व माझा स्टाफ यांसह गस्त करत असताना आम्हाला तिथे चिराण सागवान लपवलेलं आढळून आलं। या आधारे आम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता तिथे एका मशीनच्या सहाय्याने सागवान चिराण करून तसंच त्याच ठिकाणी फर्निचर करत असल्याचं देखील आढळून आलं आम्हाला। तिथलचा गावकऱ्यांचा विरोध पाहता आम्ही आवश्यक मदतीसाठी SRPF टीम, साक्री वन परिक्षेत्र, कोंडाईबारी वन परिक्षेत्र यांचा स्टाफ देखील मदतीला मागवला। या सर्वांच्या सहाय्याने आम्ही तिथे कारवाई केली। या सदर कारवाईमध्ये उपलब्ध आढळून आलेला जो माल आहे, आम्हाला मशीन, चिराण केलेलं सागवान माल असा एकंदरीत 1 लाख रुपये किमतीचा माल आहे। आणि पिंपळनेर वन परिक्षेत्रातर्फे असं आवाहन करण्यात येत आहे की वृक्ष संपदेचं, वन संपदेचं नुकसान करू नये। जर असे काही प्रकार जर घडत असल्यास ते तात्काळ माहिती वन विभागास माहिती देण्यात यावी। तसेच जर असे प्रकार न घडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या प्रकरणाबाबत पुढील तपास चालू आहे। आरोपी सद्यस्थितीत फरार आहे। अधिक माहिती आपण पाहत आहात सूर्यप्रकाश जनहित न्यूज, सदैव जनतेच्या हितासाठी।